नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. चला तर मित्रांनो, आज आपण TET परीक्षा 2026 मध्ये जून महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आज आपण पेपर 1 आणि पेपर 2साठी मराठी व्याकरणचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत, जे की येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, जे की सरळ सेवेमार्फत किंवा MPC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी आज आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज मराठी व्याकरणचे आतापर्यंत 1 ते 20पर्यंत प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण 20 ते 40 प्रश्न आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पुस्तक या शब्दाचे लिंग कोणते? तर मित्रांनो, पुस्तक या शब्दाचे लिंग मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की पुस्तक या शब्दाचे आपण नपुंसक लिंग म्हणून पुस्तकाचे लिंग असते मित्रांनो. कारण की आपण पुस्तकाला तो पुस्तक तर म्हणू शकत नाही आणि ती पुस्तक म्हणू शकत नाही. कारण की ते पुस्तक म्हणू शकतो मित्रांनो. म्हणून मित्रांनो, आपलं पुस्तक या शब्दाचे लिंग नपुंसक लिंगी होते मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा दुसरा, शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मूर्ख होतो मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 23वा मित्रांनो, मुलगी गाणे गाते या वाक्यातील कर्ता कोण? तर मित्रांनो, या वाक्यातील कर्ता मित्रांनो क्रिया कोणावर होऊ लागली आहे मित्रांनो? तर आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. मुलगी हे या वाक्यातील कर्ता आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 24वा मित्रांनो, गाय या शब्दाचे अनेक वचन काय होते? तर मित्रांनो, गायचा पण गाय पण होऊ शकत नाही. हे ऑप्शन 2 कॅन्सल झाले. तिसरा गायांना पण होऊ शकत नाही, म्हणून आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल मित्रांनो. गाय या शब्दाचे अनेक वचन गायी असे होते मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 25वा मित्रांनो, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर मित्रांनो, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, कवयित्री. कारण की कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कवयित्री होते मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 26वा मित्रांनो, मी, तू, तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? तर मित्रांनो, मी, तू, तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? तर आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर, पुरुषवाचक आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो. मित्रांनो, आपला प्रश्न 27वा मित्रांनो, वा हा आपला प्रश्न 27वा मित्रांनो, वा हा कोणत्या प्रकारचा अव्यय शब्द आहे? तर मित्रांनो, वा हे मित्रांनो आपलं केवल प्रयोगी अव्यय आहे. अरे वा, वा हे केवल प्रयोगी अव्यय आहे. इथं आपल्याला वा हा शब्द दिलेला आहे मित्रांनो, म्हणून हे केवल प्रयोगी अव्यय आहे. मग आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 28वा, भारत माझा देश आहे या वाक्यातील भारत कोणते नाम आहे मित्रांनो? तर मित्रांनो, भारत हे नाम मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल, विशेष नाम आहे मित्रांनो. कारण की भारत हे नाम एका देशाचं नाव आहे, ते आपल्या देशाचं नाव आहे मित्रांनो. भारत पर्वताचं नाव, देशाचं नाव, राजधानीचं नाव, हे जे काय नाव असतं मित्रांनो ते विशेष नाम असतं.
म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 28वा. गोड आंबा या वाक्यातील गोड हे कोणते विशेषण आहे? तर मित्रांनो गोड आंबा या वाक्यातील गोड हे विशेषण मित्रांनो गुण सांगते मित्रांनो, आंब्यातील गुण सांगतं. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, गुणवाचक होईल. प्रश्न आपला मित्रांनो 30वा. आपण कसल्याच प्रकारचा टाईम वेस्ट न करता मित्रांनो फास्टमध्ये रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिक्षक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर मित्रांनो शिक्षक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप मित्रांनो शिक्षिका होते. आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, कारण की इथं मित्रांनो वेलांटीचा पण विचार करा मित्रांनो. प्रश्न आपला 31वा मित्रांनो. हसणे हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर मित्रांनो हसणे हे एक आपलं भाववाचक नाम आहे मित्रांनो. आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 32वा मित्रांनो. 1, 2, 3 ही कोणती विशेषणे आहेत मित्रांनो? मित्रांनो 1, 2, 3 ही विशेषणे मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, संख्यावाचक आहेत मित्रांनो. कारण की 1, 2, 3 ही विशेषणे संख्यावाचक आहेत, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 33वा मित्रांनो. सत्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो सत्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द मित्रांनो असत्य होतो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. सत्य या शब्दाचा समानार्थी शब्द योग्य असा होतो मित्रांनो. प्रश्न आपला 34वा मित्रांनो. तो खूप वेगाने धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? तर मित्रांनो आपल्याला इथं वाक्य दिलेलं आहे, तो खूप वेगाने धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. वेगाने हे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय आहे मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 35वा. सूर्य पूर्वेला उगतो या वाक्यातील पूर्वेला कोणती विभक्ती आहे? तर आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल. सप्तमी ही पूर्वेला विभक्ती दिलेली आहे मित्रांनो. प्रश्न आपला 36वा मित्रांनो. मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो मित्र या शब्दाचा समानार्थी सखा होतो. आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 37वा मित्रांनो. रमेश आणि सुरेश शाळेत गेले या वाक्यातील उभयनव्य कोणते आहे? तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आणि हे उभयनव्य आहे मित्रांनो. प्रश्न आपला 38वा. मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ कोणता? तर मित्रांनो मुलगा खेळ खेळत आहे या वाक्याचा अपूर्ण वर्तमान काळ आहे. आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न आपला 39वा. पुस्तकावर या शब्दात कोणता प्रत्यय अव्यय आहे? तर वर हे आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 40वा. आई वडील हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर हे द्वंद्व समास आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण व्हिडिओ नक्कीच घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.